सोलापुरात येत्या 11 मार्चला हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही सभा सायंकाळी 5:30 वाजता जय भवानी प्रशालेच्या मैदानावर होणार आहे। हिंदू जनजागृती समितीचे राजन गुंडगे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली। हिंदू धर्म आणि संस्कृतीवर होत असलेल्या विविध राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक आदी विषयावर या सभेमध्ये मंथन होणार आहे। या सभेसाठी जिल्हाभरातून 25,000 हिंदू उपस्थित राहतील अशी माहिती यावेळी देण्यात आली। या पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे हिरालाल तिवारी, हरिभक्तपरायण धर्मानाथ महाराज जोशी, माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, योगीनाथ फुलारे, प्रसाद पंडित आदींची उपस्थिती होती। तरी सोलापूर जिल्हा व परिसरातील हिंदू भाविकांनी या हिंदू जनजागृती सभेला उपस्थित राहावं असंही आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे। तर हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून 11 मार्च बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता जय भवानी प्रशाला या ठिकाणी आपण हिंदू राष्ट्र जागृती सभा घेत आहोत। आणि ही सभा घेण्याचं कारण म्हणजे संस्कृती, परंपरा, स्वाभिमान जपण्यासाठी याची आवश्यकता आहे। या सभेच्या माध्यमातून आपण त्याचा प्रसार करणार आहे। या सभेचे वक्ते आहेत लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा, ते निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत। सद्गुरू स्वातीताई खाडे या सनातन संस्थेच्या सद्गुरू आहेत आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत। असे वक्ते आहेत। या सभेसाठी सुमारे 2 महिन्यापासून आपण प्रसार सुरू केला। 74 गावांच्या पर्यंत आपण पोहोचलो, तळागाळातून वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचलो। याचबरोबर शहरातील सगळ्या भागांमध्ये आपण जाऊन प्रसार केला। याच्यामध्ये बैठका, कोपरा बैठका, 8 व्याख्याने, 2 प्रसार फेरी काढल्या अत्यंत सुंदर। आणि त्याचबरोबर घरोघरी जाऊन 16,000च्या पुढे सगळ्यांनी संपर्क केला घरोघरी जाऊन। याच्यामध्ये महिलांचा भाग लक्षणीय होता। मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी प्रसारामध्ये सहभाग घेतला। याचबरोबर लहान मुलांनी देखील 10 ते 12 वर्षाच्या लहान मुलांनी देखील प्रसारामध्ये सहभाग घेतला। आता सुमारे आम्ही 1 लाख लोकांच्या पर्यंत सर्वांपर्यंत असं पोहोचलेलो आहोत। याच्यामध्ये सोशल मीडिया आहे, 200 ठिकाणी फलक लिखाण केले, 200 बैठका घेतल्या। याचबरोबर स्टँडीच्या माध्यमातून प्रसार केला, भित्तीपत्रक, हस्तपत्रके आणि त्याचबरोबर वालावर लावण्याचे स्टिकर आहेत, त्या स्टिकरच्या माध्यमातून पण प्रसार केला। जे जेवढी माध्यम आहेत त्या माध्यमांमधून आपण म्हणजे प्रयत्न केला। समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद याला मिळत आहे। आणि याच्यामध्ये ज्ञाती संस्था, धार्मिक संघटना, पुरोहित संघटना, याचबरोबर शिवजयंती मंडळे, गणपती मंडळे, हे जे सगळे आहेत त्या सगळ्यांना आपण आमंत्रित केलेत। आमदारांना सगळ्यांना आमंत्रित केलेत, नगरसेवकांना आमंत्रित केलेले आहेत। याचबरोबर महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेता महापालिकेचे यांना देखील आपण आमंत्रित केलेले आहे। तर या सगळ्या बातम्या आपण समाजापर्यंत पोहोचवाव्यात। नेहमीप्रमाणे आपलं सहकार्य अमूल्य आहे आणि आपला प्रतिसाद आहे चांगला। तर अशी मी तुम्हाला या दृष्टीने आज इथं विनंती करतो। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।